नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण कपाशी पिकामध्ये आलेलो आहोत. आज माझ्या कपाशी पिकाला 39 दिवसाचा कालावधी पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर या 39 दिवसात काय परिस्थिती आहे माझ्या कपाशी पिकाची आणि मी तणनाशकाची फवारणी केलेली आहे. काय परिस्थिती आहे सध्या, पाऊसही आलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. आणि शेतकरी मित्र कमेंट पण करतात की कोणतं तणनाशक फवारणी करावी. तर आज मी मिरा 71चा रिझल्ट दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो. या 39 दिवसात आपण मिरा 71ची फवारणी केली, हिटवेट मॅक्सही फवारले आणि डवरणी नाही, बैलजोडीची डवरणी नाही आणि ट्रॅक्टरची डवरणी नाही आणि आपली पेरणी आहे कपाशीची NTF पद्धतीची. तर बघूया या 39 दिवसात काय फरक आहे आपल्या कपाशी पिकामध्ये आणि तणकटाचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, ही माझी कपाशी आहे, छावा कपाशी आहे. लागवड मी या कपाशीची 23 जूनला केलेली आहे आणि आज 31 जुलै आहे. जवळपास 39 दिवसाचा कालावधी पूर्ण कंप्लीट झालेला आहे. कपाशी बघा माझी टोंगोय हाईट आहे, तुम्हाला दिसत आहे कपाशी. हे बघा व्हिडिओमध्ये आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आपण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे ह्या प्लॉट दिसत आहे, तर इथे आपण तणनाशक फवारले होते 25 तारखेला. हे शेवटला प्लॉट आहे, म्हणजे आपली फवारणी राहिलेली होती. 20, 21, 22, 23ला पाणी आलेला होता. तर आपण 24, 25ला पुन्हा फवारणी केलेली राहिलेल्या जागी. तर आज 31 जुलै आहे, 25 तारखेपासून 7 दिवस होतात. तर इथे रिझल्ट बघा कसा मिळालेला आहे आपल्याला. पूर्ण 7 दिवसात तणकट पिवळं पडलेलं आहे तणनाशकाचं, मिरा 71 फवारणी केल्यामुळे बघा. आणि तणनाशकाचा असर आपल्या कपाशी पिकावर आहे नाही. आणि तासामध्येही तणकट नाही आहे जास्त शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये. तर असा रिझल्ट मिळालेला आहे मला. आता शेतकरी मित्र कमेंट करतात की स्वीप पॉवर फवारणीमुळे रिझल्ट मिळतो का. तर बघा, त्यांनाही रिझल्ट मिळतो, पण मोठे तणकट मरत नाही. जसे मिरा 71नी मोठेही तणकट पूर्ण जळून खाक होतो, खोडासहित जळून खाक होते. जसं हे बघा, दुधी पूर्ण नष्ट झालेली आहे आणि कपाशीवर कुठलाच असर नाही. तर बघा, सावध म्हणजे फवारणी करताना शेतामध्ये कुठलीच हवा नाही पाहिजे, वातावरण क्लिअर पाहिजे आणि जमिनीमध्ये ओलावा भरपूर पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर पयाटीची वाढ होत आहे. आपण यावर्षी NTF पद्धतीची पेरणी केली, कुठलीच वाही नाही, कुठलीच मशागत नाही. टोकन यंत्राद्वारे आपण लागवड केलेली आहे कपाशीची छावा कॉटन. आणि लागवड करते वेळेस खत पण नाही, एक पण खत नाही शेतकरी मित्रांनो, खताचा डोस नाही आहे. तर रिझल्ट बघा, तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे शेतकरी मित्रांनो रिझल्ट. आणि तणकट राहणार नाही, हे जिवंत पूर्ण मरून जाणार. आणि आता राहिलेलं आहे आपलं तासामध्ये तणकट. वातावरण मोकळे झालं, आता 1-2 दिवस आहे पाऊस, आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस शेतकरी मित्रांनो. वातावरण मोकळं उघाड झाली की आपण हे कपाशी पूर्ण निंदून टाकणार. पोट्या आपल्याला निंदावा लागणार नाही. तर अशी परिस्थिती आहे सध्या शेतकरी मित्रांनो. कॉटनची ही वाढ होऊन राहिली, कपाशी पिकावरही कोणताच असर नाही. आणि आपण समोर जर बघितलं शेतकरी मित्रांनो, समोर जे आपण तणनाशक मारलेलं होतं, ते मारलेलं होतं आपण 20 तारखेला. बघा, आता इकडले जे साईड दिसते तुम्हाला, हे पूर्ण काय शार पोटा झालेला आहे. बघा, इथे तणकट दिसते का तुम्हाला. बघा, इथे पूर्ण काळं शार झालेला आहे, कारण की तणकट सेम होतं जसं इकडे तुम्हाला दिसते. बघा, असं तणकट पुऱ्या शेतामध्ये होतं. हे 25 तारखेची फवारणी आहे आणि हे 20 तारखेची फवारणी आहे. बघा, पूर्ण नाहीसे झालेला आहे, पूर्ण जळून खाक झालेला आहे. बघा, हे आपण पाणी शिपद्वारे, म्हणजे पाऊसच नव्हता 20 तारखेपासून, पाऊस सुरुवात झालेली आहे संध्याकाळपासून. त्या तारखेपासून पाऊस आहे. तर इकडे बघा रिझल्ट कसा आहे, पूर्ण नष्ट झालेला आहे तणकट शेतकरी मित्रांनो. याला 10 दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो. 20 तारखेपासून आजची 31 जुलै आहे. 10-11 दिवस झालेले आहे, पूर्ण नष्ट झालेला आहे तणकट. बघा, असा रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो मिरा 71चा.
आणि जसजसा आपण समोर जाऊ बघा, कपाशी पिकाला कुठलाच असर नाही मिरा 71चा. आणि इकडे जर बघितलं आपण, हे फवारणी आहे शेतकरी मित्रांनो 24 तारखेची. हे फवारणी आहे 24 तारखेची. बघा असा रिझल्ट, पूर्ण तणकट नाहीशी झाली आहे. दुधीच आहे निसती, बाकी दुसरं तणकट नाही आहे. कॉटन पण वाढ होत आहे. असा रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो मिरा 71चा. मोठे तण असो, जाडे तणकट असो, हट्टी तणकट असो, जबरदस्तीचे तणकट मरत नाही, राऊंडअपनेही मरत नाही, आणि ग्लायसेलनेही मरत नाही, सीप पॉवरनेही मरत नाही. मोठे तणकट ते मिरा 71ने पूर्ण नष्ट होऊन जातं. बघा हे बघा असर बघा आहे. तणकट पिवळे पडलेले आहे. कपाशी पिकावर कुठलाच असर नाही आहे. सतत पाऊस चालू आहे. काही शेतकऱ्यांचे पण येतात की सतत पाऊस चालू असल्याने मिरा 71 जर फवारणी केली तर पाणी जर साचले तर काही परिणाम होतो का? नाही होत शेतकरी मित्रांनो, कुठलाच परिणाम नाही. कॉटन हिरवीगार आहे बघा. कारण की प्रश्न साहजिक आहे, कारण की मिरा 71 हे तणनाशकाच्या मुळापर्यंत जातं, जमिनीत जाते. तर आपल्या कपाशीला असर होतो का? नाही होत शेतकरी मित्रांनो. तर 39 दिवस झाले पूर्ण आपल्या कपाशीला निंदन व्हायचे आहे. कारण की मजूर नाही मिळालं त्या कारणाने, आणि पाऊस चालू आहे. मजूरही सतत घरी राहत आहे पाण्याच्या अभावी, कारण की निंदन होत नाही इथल्या फसणीत व्यवस्थित. तर बघा जसजसा आपण समोर जाऊ तसतसा आपल्या जिथे पहिल्या दिवशी आपण फवारणी केलेली आहे 19 तारखेला, तोही प्लॉट, ती जागा दाखवणार आहे. त्या दिवशी आपली अर्ध्या एकराची फवारणी झालेली होती मिरा 71ची. कारण की आपण शिप लावून फवारणी केली तणनाशकाची मिरा 71ची. बघा हा आहे तो रिझल्ट. ह्या 24 तारखेची फवारलेली जागा आहे, आणि इकडे बघा 19 तारीख. बघा सरक 12-13 दिवसाचा कालावधी ओलांडलेला आहे. इकडे पूर्ण नष्ट झालेला आहे, पूर्ण काळशार वावर, जसं काय डवरणी केलेली. बघा वाढ पण होऊन राहिली आपल्या कपाशी पिकाची. हा आहे रिझल्ट शेतकरी मित्रांनो मिरा 71चा. सध्याच अशी परिस्थिती आहे माझ्या कपाशीची. खत नाही, डवरणी नाही, ट्रॅक्टरची डवरणी, बैलजोडीची डवरणी, फक्त सायकल डवरणी केलेली आहे. आणि फवारणी कशी केली शेतकरी मित्रांनो मी व्हिडिओ टाकलेलाच आहे, पूर्ण डिटेल्स. 16 लिटर पाण्यामध्ये 80 ग्राम, जसं आपण 13 डबे जर केले तर 77 ग्राम येतं पर डब्याला. सावकाश फवारणी केलेली आहे. बघा आता निंदाला जास्त खर्च येणार नाही, कारण की निंदन तर आपल्याला तासांनी निंदावंच लागेल. आणि वाढ पण होऊन राहिली आपल्या कपाशी पिकाची, चांगली वाढ आहे. आणि अंतर आपलं 3x1 आहे कपाशीचं. हा रिझल्ट शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही कोणतं तणनाशक फवारणी करता, नक्की रिझल्ट सांगा शेतकरी मित्रांनो, कसा मिळालेला आहे ते. आणि बरेचसे शेतकऱ्यांनी स्वीप पॉवर फवारणी केली, त्यांनाही रिझल्ट मिळालेला आहे, आणि मलाही मिरा 71चा रिझल्ट मिळाला. आता बरेचसे शेतकरी राऊंडअप फवारणी करण्याचा विचार आहे, त्याचाही रिझल्ट मिळतो. पण मोठे तणकट जर आपल्या शेतामध्ये असेल तर मिरा 71 बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो. माझी शेतामध्ये दुधी बघा किती मोठी होती. बघा मोठी दुधी होती, कपाशी आणि दुधी सारखीच होती. बघा पण थोडी हाईट कमी होती कपाशीच्या पेक्षा, पण सारखी दाट होती बिलकुल. हे बघा दुधी बघा, आहे का नाही? तर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे शेतकरी मित्रांनो. असा रिझल्ट मिळतो मिरा 71चा. याच कारणाने मी मिरा 71ची फवारणी केलेली आहे. तर अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो 39 दिवसात माझ्या कपाशी पिकाची. तर आता लवकरच आपण या 10 दिवसात आपलं निंदन झालं पाहिजे, उगाड भेटली पाहिजे, आणि मजुरीही भेटलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर होऊन जाईल सर्व स्टेप बाय स्टेप. तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ, आजचा रिझल्ट 39 दिवसात आपली कपाशी कशा पद्धतीची आहे,
कुठलाच तणनाशकाचा असर नाही आणि तणनाशकाचाही रिझल्ट आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.